ना अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. चेंडू पडता क्षणी अगदी आतल्या दिशेने वळण घेतला. खराब फटका बघूया. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हदरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जेंगट पाठी बघ पहिलाच मुतखडा बाजूला. अगदी मोठी विकेट मात्र गोलंदाजाला मिळाले. इथे सौद आउट झालाय. विकेट मात्र गमावून बसला सौद आणि सौदची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे विरान. मिरान इथे मात्र वन डाऊनच्या स्टेट ड्राईव्हचा फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब. चेंडू निघून जाईल. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा पाहायला मिळेल चौकार. संधी मिळेल डीजे मास्टरला. जाऊया पुन्हा खेळपट्टीवरती. अगदी गोलंदाज तर फलंदाज प्रत्येक चेंडूवरती मात्र एकमेकांसमोर हवे ठरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे मात्र चांगला कॉलिंग झाली होती आणि या चांगल्या कॉलिंग वरती चांगली रनिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. चांगली धाव खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. सकलेन आणि मिरान यांच्या दोन्ही या जोडीने चांगली धाव इथे खेळपट्टीवरती पाहायला मिळाली. चौथा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी आक्रमक चेंडू पुण्यातला चेंडू होता. इथे मात्र चेंडूला उचलला फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पलीकडे. आउट ऑफ पाल षटकार डीजे. धन्यवाद. सकलेन पहिला चेंडू खेळत असताना अगदी ऑफसाईडच्या दिशेने फटका खेचत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र ओरपीच चेंडू लव फुलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यावरती एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नांती इथे मात्र तुम्हालाच निर्णय घ्यायचे. तो थर्ड अंपायर नाही आपल्याकडे. लेग कॅमेरा नाहीये. एकच कॅमेरा याचे लक्षात घ्या. तरी आता एक पाहू एकदा बघ दाखव थोडं. इथे मात्र बाद असेल. अगी धन्यवाद. इथे मात्र एक षटकार ठोकल्यानंतर एक धाव देखील काढली होती. त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र सकलेनला माघारी परतावं लागेल. अगदी चुकीचा कॉल झाला. पहिल्या चेंडूवरती हवी ठरत होता. अगदी आक्रमक पावित्र्य देखील स्वीकारला होता. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून मोठा फटका देखील यशस्वीरित्या पार पाडला होता. परंतु इथे चुकीचा निर्णय अंगलट आलाय. अगदी धाबाच्या सुरुवात माघारी परतला सकलेन आणि सकलेनची जागा भरून काढण्यासाठी साध
चौथ्या क्रमांकाचा फलंदाज 7 नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पहिला चेंडूवरती चौकार ठोकला होता, त्यानंतर सिंगल घेत असताना नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला होता तसं मिरान इथे मात्र नॉन स्ट्राईक आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि गोलंदाजीमध्ये विचार करायला गेलात तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज संजय, अगदी या संजय दादाला आपण तुम्ही पाहाल उद्यापासून त्यांची लीग देखील कशेलेची सुरू होणार आहे, तर सर्व कशेलेच्या खेळाडूंना आपण देऊया या शृंखलेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता मात्र तिसरा चेंडू सलगचा निर्धाव आणि त्याच्यावरती अगदी स्टंपिंगच्या माध्यमातून ही विकेट मात्र मिळवून दिले गोलंदाजाला यष्टीरक्षकाने. डीजे धन्यवाद. अगदी लहान मुलांना इथे मात्र नितीन शेठ रसाल यांनी मात्र काम लावलं. त्यांना मात्र अगदी एक तासाला थंड जेल आणि थंड पेय मात्र त्यांना पुरवलं जाईल, कोकम सरबत दिला जाईल आणि त्यासाठी मात्र त्यांना कामावर पाठवण्यात आलेले आहेत नितीन दादा यांच्या माध्यमातून. आता मात्र चांगला चेंडू मिडलवरती पडला होता, परंतु संपला तो ऑफस्टम्पच्या बाहेरवरती आणि इथे मात्र जोरदार अपील देखील झाली होती. पंच सांगतायत आउटसाइड ऑफस्टम्प जाणारा चेंडू इथे मात्र निर्धाव घोषित केलाय पंचांनी. आता मात्र 5व्या क्रमांकाचा फलंदाज रियान इथे खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. दावत संघाचा विचार करायला गेला तर जितके आम्ही नाईटच्या शृंखला पाहतो इथे मात्र जोरदार अपील झाली, दरम्यान इथे मात्र माघारी परतावा लागेल. मधल्या एसटीच्या मधोमध इथे मात्र पकडला जातोय रियानला आणि रियानला मात्र माघारी परतावा लागेल. सलगचे 5 चेंडू निर्धाव 2 विकेट संजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. डीजे धन्यवाद. मोईस 6व्या क्रमांकाचा फलंदाज मोईस इथे मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. या 2 चेंडूच्या अगोदर मी चर्चा करत होतो दामत संघाची. अगदी दामतची शृंखला तुम्ही रजनी शृंखला जर पाहायला गेलात तर दामत गावचे 8 संघ आपल्याला एक शृंखलेमध्ये खेळताना दिसत आहेत आणि त्यातलाच हा संघ अगदी आपल्याला या स्वर्गीय मंगेश दादा स्मृती चषकात खेळताना पाहायला मिळतोय. परंतु संजयने मात्र प्रभावी केलंय. अगदी काय गोलंदाजी होते. षटक संपलं, निर्धाव षटक या शृंखलेचं फेकताना पाहायला मिळाला आणि त्यावरती 2 विकेट देखील मिळून दिल्या संघाला. म्हणजे अगदी चांगला कमबॅक पाहायला मिळाला आणि 2 षटकांच्या अंती 4 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या 16 अंकावरती. डीजे तिसरं षटक हाताळण्यासाठी सुजल मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करेल. अगदी
सातच्या विरोधात फटके गोलंदाजी करताना पाहायला मिळेल सुजेल. अगदी एक अनुभवी फलंदाज सात. सातच्या विरोधात पहिला चेंडू अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप फेकला जातोय आणि ते मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी बाहेरचा चेंडू पंचांनी आम्हाला सांगितला हा खराब चेंडू. याच्यावरती मोफतची फुकटची 10 मात्र दामत संघाच्या खात्यात लिहिली जाईल. पहिला चेंडू लिगल डिलिव्हरी फेकत असताना पाहायला मिळेल. इथे मात्र पहिला चेंडू अगदी खोलातला चेंडू आणि खोलातला चेंडू पडताक्षणी अगदी आतल्या दिशेने वळण घेतोय. तिथे प्रभाकर यष्टीरक्षण करत असताना चांगलं यष्टीरक्षण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. खूप दिवसानं इथे मात्र सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये कशाने संघ उतरलाय मैदानात. इथे मात्र झेल होता, तिथे चुकी केली यष्टीरक्षकाने. हाताला स्पर्श करून चेंडू सीमा लगत तिथे मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू मात्र निघून गेला आणि तिथे मात्र 4 धावा दामत संघाच्या खात्यामध्ये. धन्यवाद. यानंतर होणारा सामना असेल गारपोली विपक्षात मार्केवाडी. तरी इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. आता मात्र खोलातला चेंडू होता, खोदून काढलाय, कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिलाय. तिथे मात्र एकच धाव मिळेल आणि एकच धावेवरती समाधान म्हणत असताना सात मात्र अजूनही प्रतीक्षा करतोय चांगल्या चेंडूची. खराब चेंडूची प्रतीक्षा करतोय, चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना आपल्याला पाहायला मिळाला साधा फलंदाज. आणि साधला साथ देण्यासाठी फलंदाजी मार्क होते आपल्याला मोईन. आता मात्र पुन्हा खोलातला चेंडू. इथे मात्र खेळाडूंना मात्र खडे फलंदाजांना मात्र उभ्या करण्याचं काम मात्र खेळपट्टीवरती या गोलंदाजाने केलंय, ज्याचं नाव सुजल. मोईस. आता मात्र पुण्याच्या नॉन स्ट्राईक एंडला उभा राहील. स्ट्राईकला असेल साध. ऑन स्ट्राईक साध आपण पाहू शकता. एक चांगला फलंदाज आहे, अष्टावली कामगिरी करत असताना, परंतु आता मात्र फलंदाजी करतोय क्रॉस द लाईन. घुटना टेकला आणि लेग साईडच्या दिशेने हा मोठा फटका षटकार डीजे. धन्यवाद. अगदी तुम्ही पाहायला गेलात तर सातचा विचार केला होता आपण, सातची चर्चा करत होतो आणि त्याने मात्र त्याचा पार्लर स्ट्रोक ज्याचा फेवरेट फटका आहे तो फटका इथे खेळत असताना संघाची धावसंख्या 6 ने वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र सेजलला मात्र मोठी चपराक लगावली जाते सातच्या विरोधात, परंतु सातचा इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचेल स्वतः किरण आणि चुकी मात्र करणार नाहीये डीजे मास्टर किरण. इथे झेल पकडतोय आणि संधी देऊया डीजेला. धन्यवाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय 5 विकेट गमावल्यानंतर 29 ही धावसंख्या दामत संघाची आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी झाली कशेले संघाची आणि आता सातची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे काय यश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. यश पंचांच्या डाव्या हाताने म्हणजेच खेळपट्टीवरती राऊंड राईटामोर ओव्हर द विकेटने मारा करेल. समोर असेल फलंदाज मोईस.
मोहिसला आपण पाहताय आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय, एक निर्धाव चेंडू तरी एक चेंडूवरती सिंगल घेतले आणि शेवटचं षटक असेल हाणामारीचं षटक म्हणून ओळखला जातो. अगदी स्लॉगवर आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे मात्र गोलंदाजीवरती सज्ज झाला यश हा गोलंदाज. आणि किती धावा जोडून देईल मोहिस हा फलंदाज. त्याच्या साथीने कॅप्टन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा माफी असावी उजव्या हाताचा फलंदाज मोहिस पहिला चेंडू खेळत असताना तिसऱ्या चेंडूवरती घनागती प्रहार. वैयक्तिक तिसरा चेंडू खेळत असताना येतो तो षटकार. डीजे धन्यवाद. अगदी चांगला चेंडू हाताला होता. पहिल्या चेंडूचा विचार करायला गेला तर पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र चौकार पाहायला मिळाला. पंच चौकार आहे. चौकार आहे. ओके. आता मात्र पुन्हा बॅटची कडा क्षेत्ररक्षक तैनात. फर्स्ट स्लिप मध्ये इथे मात्र झेल पकडला जाईल आणि माघारी परतावं लागेल मोहिस या फलंदाजाला. डीजे धन्यवाद. इथे मात्र सालिन हा फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू एकीकडे असेल कैफ तर एकीकडे असेल सालिन. ऑन स्ट्राईक आपण साईनला पाहू शकता आणि नॉन स्ट्राईक कैफ शालिन. आता मागता पहिला चेंडू शालिनच्या विरोधात. इथे मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल करतोय चेंडूला. इथे मात्र झेल सुटला जमिनीला दान झालाय झेल आणि तिथे मात्र किती धावा पंच 3 धावा. 3 धावा इथे मात्र खेळपट्टीवरती चांगली गोल रनिंग पाहायला मिळाली आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या अंकावरती. चांगला झेलची संधी होती इथे मात्र झेल सोडला आणि 3 धावा मात्र नाही बोलला तरी एक्स्ट्राच्या स्वरूपात कशाले संघाला कितपत महाग ठरतील. इथे मात्र पुन्हा फटका. पुन्हा क्षेत्ररक्षक ऑफ स्लिप मधील खेळाडू इथे मात्र चुकी करणार आहे. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पकडला जाईल झेल संपेल कैफ या फलंदाजाचा खेळ. डीजे धन्यवाद. शेवटचा चेंडू धावसंख्या 36 या अंकावरती पाहायला मिळते आणि कैफ शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अगदी कमी वयाचा फलंदाज हो परंतु मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून. इथे मात्र चुकी होणार नाहीये. झेल मात्र पकडला जाते. माघारी परतावं लागेल आणि शेवटचा चेंडू देखील निर्धाव
चेंडू 37ची गरज असेल. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करतोय. एकीकडे असेल गारपोडी तर एकीकडे असेल मार्केवाडी. तर दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मार्केवाडीचा संघनायक देखील उपस्थित आहे, गारपोलीचा संघनायक. चला टॉस बॉक्स मध्ये चला टॉस करून घ्यायचंय. नितीन रसाल. चला दोन्ही संघनायक उपस्थित आहेत, नाणेफेकी करून घ्यायचंय. गारपोली संघाचा संघनायक आलाय. चला नाणेफेकी करून घे छोट्या. चला छोटूला इथे मात्र आयुष्यातील पहिली संधी नाणेफेकी करण्याची. डावखुरे हाताचा फलंदाज आहे धोत्रे स्वर्गीय मंगेश दादा 11 संघाचा हा खेळाडू. अजून देखील पदार्पण नाहीये त्याचं. मार्केवाडी संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय इथे. चोवीस चेंडू 37चा लक्ष्य. कशाले संघाकडून सलामीची जोडी प्रभाकर आणि आदित्य. आणि दामद संघाचा विचार करायला गेला तर नक्कीच दोन्ही साइड बाजू मजबूत असतात, गोलंदाजी असो फलंदाजी असो. परंतु आज फलंदाजी मात्र थोडीशी का होईना परंतु फसले. परंतु गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे ते दामद संघ. आता मात्र 24 चेंडू आणि 37 धावा डिफेन्स करू शकेल का? येणारे 24 चेंडू सांगून देतील. इथे मात्र चेंडूला देखील चॉईस केलं गेलंय आणि गोलंदाजी मार्कवरती असेल 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याचा अनुभव ज्याच्याकडे आहे तो 7 इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अगदी पाहायला गेलं तर 6 चेंडू वेगवेगळे फेकतो तो 7. इथे मात्र पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आणि स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल एक आक्रमक फलंदाज प्रभाकर दिसले. मी काय बोलले? मी बोललो ना पान नको टाकू. मी सांगलं नको टाकू ते नाही लागलं. तेच नाही त्यांना नाही. प्रभाकर आणि सलामीची जोडी आपण पाहतोय आदित्य. प्रभाकरला तुम्ही एक आक्रमक फलंदाज म्हणून काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी खेळताना पाहिलं होता, परंतु बऱ्याचशा वर्षानंतर खेळपट्टीवरती आपण पाहतोय काय रूप असेल. परंतु इथे मात्र पहिला चेंडू खोलातला चेंडू त्याच्यावरती सन्मान हा अनुभव आहे. अगदी खराब चेंडू त्याच्यावरती नुसते बॅट फिरवण्याचा काही अर्थ नसतो आणि तिथे मात्र
चांगला अनुभव दाखवत असताना प्रभाकर पहिल्या चेंडूवरती सन्मान देतोय. चेंडूला मात्र खेळपट्टीवरती निर्धाव खेळत असताना पाहायला मिळाला 7च्या विरोधात. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय. 30 सर्कल पार करत असणारा चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी आलेला चौकार डीजे. धन्यवाद. पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी निर्धाव चेंडू 7च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला आणि तिसरा चेंडू 7चा प्रभाकरसाठी. आता मात्र पुन्हा यॉर्कर चेंडू होता त्याच्यावरती सन्मान देत असताना चांगली रनिंग पाहायला मिळते. आतापर्यंत फिट आहेत प्रभाकर भाऊ. अगदी कामामध्ये गुंतलेले असतात. कुठेही आपल्याला खेळताना दिसत नाही तरी देखील तितक्याच फिट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खेळपट्टीवरती त्याचा प्रदर्शन देखील आपण त्यांच्या पद्धतीने दाखवताना. सिंगल धावसंख्या तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निर्णय इथे मात्र 7च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण समोर आहे डावखुरी हाताचा फलंदाज आदित्य. चौथा चेंडू 7च्या माध्यमातून फेकला जाईल. समोर असेल आदित्य हा फलंदाज. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. काहीसा बाहेरचा चेंडू. पंच आम्हाला सांगत आहे चेंडू खराब चेंडू आणि याच्यावरती मात्र वाईटची घोषणा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि वाईटच्या घोषणेने एक धाव मात्र धाफलकावरती वाढवली जाईल. एक धावेच्या मदतीने धाफलक जाऊन पोचलाय 6 या अंकावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर कुठली विकेट न गमवता चांगला आता मात्र एष्ट्यांच्या समोरचा चेंडू पुण्यातला चेंडू. चेंडूला उचलून फेकण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र लॉग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येईल. कुठलीही चुकी नाही आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल आदित्य या फलंदाजाला. डीजे. अभी रसल टाक ना स्मॉल मधून. स्मॉल मध्ये अभी रसल टाक. चांगलं तुला टाकून दिलं मी. टाकून दिलं. धन्यवाद. वनडाऊनच्या भूमिकेत आपण संचितला पाहताय. कशेले संघाकडून उजव्या हाताचा फलंदाज आदित्य माघारी परतल्यानंतर पुन्हा उजव्या हाताचा फलंदाज 7च्या विरोधात. आता पुन्हा समोरचा चेंडू उडवलाय फेकून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार होईल. धावा मिळतील 6. धन्यवाद. अगदी 7चा शेवटचा चेंडू तुम्ही पाहताय. अगदी चेंडूच्या खाली इथे मात्र आला आणि चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून ते फेकून दिला. धावा मिळतील 4. 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोचला 16 या अंकावरती. डीजे.
कोणी चला मार्केट गारपुरी जाऊ का ऋषाला तसं नको खाली आत नको आधी या का रोशन जा पैसे घे जा रोशन जा 2 टीमचे पैसे घे जा धन्यवाद. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नाही रे कमी नाही नाही नको नाही नको नाही नको नाही होणार आम्ही नाही कुठे कमी देऊ शॉट रे गेला राय रे इथे मात्र पुनशा संधी होती क्षेत्ररक्षकाला पुनशा झेल मात्र इथे सोडला गेलाय अगदी सकलेन गोलंदाजी मार्क होती सज्ज असताना ते मात्र दुसऱ्या चेंडूवरती त्याच्या सुटले झेल आणि तिथे मात्र धावा मिळाल्यात एक. आता मात्र पुन्हा खोलातला चेंडू प्रभाकरच्या विरोधात तिथे मात्र चांगली धाव आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी जास्ती उंचीचा थ्रो होता तिथे मात्र उडी मारून चेंडूला मात्र कलेक्ट केलं आणि तिथे पुनशा एक धाव मात्र वाचवत असताना सकलेन आपल्याला पाहायला मिळतोय. पुनशा आता इथे मात्र संचित तू तिकडे लक्ष दे इथल्या तू खाली उतर आता मात्र चेंडूला सन्मान देत असताना झेलची संधी होती पुन्हा इथे मात्र झेल सुटला जातोय आणि पुन्हा बाल बचावला जातोय. संचित हा फलंदाज संचितला विचार करायला गेला तर 2 जीवदान दिले गेलेत. शेवटचा चेंडू असेल सकलेन या गोलंदाजाचा आणि समोर असेल प्रभाकर हा फलंदाज ज्याने एक चौकार ठोकलाय ऑफसाईडच्या दिशेने तोच फलंदाज. आता मात्र सकलेनचा शेवटचा चेंडू खेळताना पाहायला मिळेल. 20 धावा धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पोहोचले धावफलकावरती. अरे धावसंख्या सांग ना 20 धावसंख्या धावफलकावरती लागली गेल्यात. अजूनही 12 चेंडू 17 धावांची गरज असेल. 12 चेंडू 17 ची गरज असेल आणि 2 धावा पेनल्टीच्या मायनस होतील म्हणजे 12 चेंडू 15 ची गरज असेल.
तिथून तू तिथपर्यंत चालत नाही का मला मग ते वाढेव का कुठं निघला नाही नाही निघला कुठं निघाला हा तो तिसरा षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल काय इथे मात्र पहिलाच खोलातला चेंडू इथे पाहायला मिळतोय. संचितच्या विरोधात अगदी नवीन खेळाडू पाहायला मिळतोय. संचित त्याने देखील आपला असर इथे सोडलाय. ज्याने पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला होता. दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एक सिंगल आल्यानंतर सलगचे 2 निर्धाव चेंडू आदित्यच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि हा मात्र षटक कमबॅक करणारा षटक दामत संघाकडून पाहायला मिळेल का? कारण 12 चेंडू 15ची गरज आहे आणि त्या 15 धावा 12 चेंडूमध्ये डिफेन्स करतील का? समोर गोलंदाज कैफ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्लोअर गतीचा चेंडू राऊंड द विकेटने फेकलेला, अगदी मिडल एसटीचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला एसटी उधलून लावली आणि ते माघारी परतावं लागेल. संचित या फलंदाज फलंदाज खेळपट्टीकडे सुधीर. आवाज वाढव थोडा. हॅलो. कैफने मात्र इथे विजयाकडे कूच करण्यासाठी इथे गोलंदाजी हाती घेतले आणि पहिल्याच सुरुवातीचे 2 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकत असताना एक विकेट देखील मिळवून दिली, ज्याने एक चौकार एक षटकार ठोकला होता. त्या संचितला मात्र माघारी परतवण्याचं काम कैफ या गोलंदाजाने केलंय आणि कैफची जागा भरून काढण्यासाठी सुधीर हा फलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. अगदी पंचांच्या डोक्यावरून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सरळ रेषेतला फटका, तिथे एकच धाव मिळाली. 1 धावेवरती समाधान मानावं लागलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या अंकावरती. पॅनल्टीच्या 2 कमी केल्यात. 17 पाय तुम्हाला 9 चेंडू 14ची गरज असेल. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॅकवर्ड शॉट लेग मध्ये हा फटका प्रभाकर भाऊ दिसले यांचा आणि तिथे मात्र चौकार पाहायला मिळाला कैफच्या. 8 चेंडू 10 धाव्यांची गरज असेल. समोर प्रभाकर
8 चेंडू 10 धाब्यांची गरज. इथे मात्र कैफला आता शेवटचे 2 चेंडू चांगल्या रीतीने फेकावे लागेल जर आपल्या संघाला विजयाकडे न्यायचा असेल तर. कारणचा गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची आहे परंतु एखादा चेंडू फसतो आणि तो चेंडू चौथा चेंडू फसताना दिसला. आता इथे पुन्हा चेंडू फसलाय त्याच्यावरती आक्रमण. पुन्हा फुलटॉस चेंडू होतात त्याच्यावरती पुन्हा आक्रमण करत असताना चेंडूला भिटकावून दिलाय. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला हा चौकार डीजे. धन्यवाद. मार्केवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण मात्र अगारपल्लीच्या वाट्याला आलेला आहे. 7 चेंडू 6 ची गरज. आता मात्र अगदी 6 चेंडू 6 ची गरज लागेल कारण शेवटचा चेंडू आला निर्धाव. चांगली गोलंदाजी झाली होती. शेवट या अगोदरच्या चेंडूच्या 2 चेंडू आपण पाहायला गेला तर 2 फुलटॉस चेंडू आले त्याच्यावरती 2 चौकार प्रभाकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथे मात्र चांगला कमबॅक कशेले संघ वरचढ होत असताना आपल्याला पाहायला मिळाला डीजे. धन्यवाद. अगदी शेवटचे 6 चेंडू 6 ची गरज असेल. चला गोलंदाजी मार्कवरती कोण सज्ज होईल अगदी आपल्याला पाहायला मिळेल दामत संघाकडून कारण गरज आहे 6 चेंडू 6 ची आणि तिथे मात्र काही भाग गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर असेल सुधीर. ₹500 कुणीतरी त्याला पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती इथे मात्र झेल उडाला होता सुधीर या फलंदाजाचा आणि स्वतःच्या फालतूमध्ये झेल खाली आलेला होता कैफ आणि तिथे मात्र चुकी झाली. कैफ कडून झेल मात्र सोडलाय जमिनीला दान केला त्याच्यावरती मिळाले 1 धाव. आता 5 चेंडू आणि 5 ची गरज आणि समोर असेल आजच्या दिवसातील 3 चौकार ठोकणारा फलंदाज प्रभाकर. अगदी मोठा फलंदाज आहे. कार्पेटच्या साहाय्याने चांगल्या धाबा संघासाठी जोडत असताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. 5 चेंडू 5 ची गरज असताना कोणता फटका प्रभाकरच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आपल्याला पाहायला आला. अगदी खराब चेंडू. पाच चेंडू 4 ची गरज असेल. दरम्यान हा चेंडू आपल्याला खराब पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप अगदी खडे फटका खेळण्याचा प्रयत्न प्रभाकरकडून झाला. अगदी शरीरापासून बॅटच्या रडारपासून दूर असलेला चेंडू पंचांनी सांगितला हा खराब चेंडू आणि इथे मात्र 1 टप्प्याने चेंडू मात्र जाईल सीमा पलीकडे. अगदी बाहेरचा चेंडू होता त्याला बाहेरच्या दिशेने ढकलून दिला आणि त्याच्यावरती धावा मिळाल्या 4 आणि इथे मात्र विजयी झाला कशेले संघ. जय हनुमान कशेले संघ आपल्याला इथे विजयी होताना पाहा. धन्यवाद. या आपलाच आहे तो. त्याने स्वप्नात येऊन सांगितलं की तुझे जांभूळ इथेच पडले.
तुला खायचं आहेत ना? काय मला माहिती जांभूळ खायला बोलवलं होतं त्याने. धन्यवाद. चला, ह्या झालेल्या सामन्यातील सामनावीर आपल्याला पाहायला मिळेल संजय, ज्याने दुसरं षटक हातलत असताना मिडन षटक पाहायला मिळालं, त्याच्यावरती 2 विकेट देखील मिळाल्या होत्या. तो ठरला या सामन्याचा सामनावीर.